जय भारत मित्रांनो. मराठवाड्यामध्ये जाती व्यवस्था अजूनही कशी घट्ट मूळ धरून आहे आणि शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब आणि अल्पसंख्याक म्हणजेच मुसलमान यांच्याविषयी आजही ओपन ओबीसींमधील काही जातीयवादी मानसिकता असलेले लोक कसा तिटकारा करतात याचं एक उदाहरण मी तुम्हाला सांगणार आहे. आपणा सर्वांना ज्ञात आहे की 26 जानेवारी 1950 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली राज्यघटना या देशामध्ये लागू झाली आणि त्यांनी त्या घटनेत अंतर्भूत केलेल्या आर्टिकल 15द्वारे या देशातील जाती व्यवस्था नष्ट केली. पण ती कागदावरच नष्ट झाली, जमिनीवर मात्र ती नष्ट झालेली नाही. या देशाचा राज्यकारभार जरी भारतीय संविधानानुसार चालत असला तरी या देशातली समाजव्यवस्था आजही मनुस्मृतीनुसारच चालते. तर किस्सा असा आहे की माझा एक शेड्यूल कास्टमधील नोकरदार मित्र आहे. मागच्या महिन्यात त्याची छत्रपती संभाजीनगरला बदली झाली. तो एकटाच आला आणि मग त्याने माझ्याशी संपर्क केला की मी इथे जॉईन झालेलो आहे आणि मला एका सिंगल रूमची आवश्यकता आहे, तर कुठे मिळते का बघ. मी म्हटलं ठीक आहे, तू ये माझ्याकडे, आपण जाऊन बघूया. मग तो आल्यानंतर आम्ही रूम बघण्यासाठी गेलो. माझ्या ओळखीच्याच एका मराठा फॅमिलीकडे आम्ही गेलो, कारण काही दिवसांपूर्वी त्यांच्याकडे रूम खाली आहे अशा पद्धतीचं मी बातमी ऐकली होती. गेल्यानंतर त्या फॅमिलीमधले एक वृद्धग्रस्त आम्हाला भेटले आणि त्यांनी सांगितलं की आमची रूम कालच बुक झालेली आहे, पण माझे एक लिंगायत मित्र आहेत आणि त्यांच्याकडे एक सिंगल रूम खाली आहे, ती तुम्हाला मिळू शकते. मग आम्ही म्हटलं ठीक आहे, आम्हाला काही हरकत नाही, चला आपण जाऊन बघूया. हो म्हटले, पण त्यांचा एक प्रॉब्लेम आहे, त्यांना शेड्यूल कास्ट नको आहे. आम्ही म्हटलं का? म्हटले नाही, शेड्यूल कास्ट जे आहेत ना ते दारू पितात, अस्वच्छ ठेवतात रूम आणि मांसाहारी असतात आणि मग ते लिंगायत लोकांना ते आवडत नाही, त्यामुळे त्यांनी आम्हाला तसं स्पष्टच सांगितलेलं आहे, पण तुम्हाला द्यायला काही हरकत नाही असं. माझा मित्र लगेच ताडकन म्हणाला की काका, मी शेड्यूल कास्ट आहे आणि त्यामुळं मी अशा जाती व्यवस्था पाळणाऱ्या माणसाच्या घरात रूम घेऊ इच्छित नाही. जेव्हा त्या वृद्धग्रस्ताला सदरील व्यक्ती ही शेड्यूल कास्ट आहे असं कळालं तेव्हा त्याचा दृष्टिकोन एकदम बदलला. आतापर्यंत शेड्यूल कास्ट हे कसे दारुडे असतात, ते कसे अस्वच्छ राहतात, त्यांची भाषा कशी अशुद्ध असते, या पद्धतीची टीका टिप्पणी करणारे ते वृद्धग्रस्त आता त्या लिंगायत माणसाला नाव ठेवायला लागले जो जातीव्यवस्था पाळतो आणि सांगायला लागले की मी काही जातीव्यवस्था पाळत नाही. आमच्याकडे जर रूम असती तर मी लगेच तुम्हाला दिली असती, कारण मला कोणत्याही जातीचा असो पातीचा असो मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. मी मानवता पाळणारा माणूस आहे. माझ्याकडून काही चुकीचे शब्द जर गेले असतील तर मला माफ करा, अशा पद्धतीची भाषा ते वृद्धग्रस्त वापरायला लागले. म्हणजे तात्पर्य काय की मराठवाडा हा निजामाच्या अखत्यारीमध्ये होता आणि मराठवाड्यामध्ये आजही जाती व्यवस्था कशी छुप्या रीतीनं आणि कधीकधी उघडपणेही पाळल्या जाते हे लक्षात घ्या. माझं आडनाव गरुड आहे आणि सुरुवातीच्या काळात मी जेव्हा रूम बघायला जायचो तेव्हा माझ्या आडनावामुळं मला बऱ्याचदा रूम दिला जात नसे, पण हे अप्रत्यक्ष केलं जाईल. समोर लिहिलेलं असायचं की रूम भाड्याने देणे आहे, पण विचारणा केली आणि आडनाव सांगितलं की म्हणायचे नाही नाही, ते कालच आमची रूम गेली, नाही तर तुम्हाला आम्ही दिली असती. तात्पर्य काय आहे की संविधानानं जरी या देशातील जातीव्यवस्था नष्ट केलेली असली तरी संविधानाच्या अंमलबजावणीला आता 75 वर्षे होत आहेत. अजूनही आपल्या जनमानसातली समाजातली जातीय मानसिकता पूर्णपणे नष्ट झालेली नाही. मनू अजूनही त्यांच्या डोक्यावर राज्य करत आहे. तेव्हा या विकृतीविरुद्ध आपल्याला फुले आंबेडकरी विचारांनी दिलेली समतेची ज्योत ही अखंड तेवत ठेवावी लागणार आहे, एवढंच मी या निमित्ताने सांगू इच्छितो. आजही
जाती व्यवस्था पाळणाऱ्या अशा विकृत मनोवृत्तीचा जाहीर धिक्कार. जय भारत.